हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल. आणि आपण स्टडी करतो एस्टिमेटिंग कॉस्टिंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकेशन बघितले. आज आपण रेट अनालिसिस सुरू करतोय. ओके, त्याआधी बघा स्पेसिफिकेशन जे झाले त्यावरचे क्वेश्चन आणि आन्सरिंग सेशन जे आहे ते आपण लास्टला बघणार आहोत. ओके, तर आज बघूया रेट अनालिसिस. तर पहिल्यांदा विचार करतोय रेट अनालिसिसचा की रेट अनालिसिस कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे आणि रेट अनालिसिसचे पर्पज काय असायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे आपण रेट अनालिसिस. ओके, जर का बघितलं तर रेट अनालिसिस म्हणजेच काय, सरळ यायचं दोन वर्ड आहे ना, याला वेगळं करा, रेटला वेगळं करा आणि त्या रेटचं जे अनालिसिस करायचं आपल्याला त्याला वेगळं करा. बरोबर आहे. सो ऑब्व्हियसली काय कंडिशन आहे की एखाद्या पर्टिक्युलर थिंग्सचा जो काही रेट असेल तर त्याचा आपण काय करू, त्या लागणाऱ्या थिंग्सला जे काही रेट लागतील त्याचा आपल्याला अनालिसिस करायचं आहे. गॉट इट. आता जसं की फॉर एन एक्झाम्पल तुम्ही जर का थोडा विचार केला एखाद्या गोष्टीचा की सपोज टू बी आय वॉन्ट टू बाय समथिंग फ्रॉम द मार्केट. मला काय करायचं आहे, मार्केटमधनं काहीतरी विकत आणायचं आहे. तर मार्केटमधनं विकत आणायचं आहे तर मी त्याचा रेट अनालिसिस कसा करेल. एक तर पहिल्यांदा तर माझा रेट अनालिसिस करताना त्याचा रूल कसा राहील, किंवा मार्केट म्हटल्यापेक्षा मी काय विचार करतोय की मला मुंबई पुणे ट्रॅव्हल करायचं आहे. मुंबई पुणे ट्रॅव्हल करायचं आहे. अच्छा, ट्रॅव्हलिंगचं मी रेट अनालिसिस कसा करायला पाहिजे. साधं सिंपल आहे बघा, लक्ष द्या. मी ट्रॅव्हलिंग करणार आहे. जस्ट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल फ्रॉम मुंबई पुणे. येस ऑर नो. मुंबई पुणे मला काय करायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे. आता ज्या वेळेला मुंबई पुणे, मुंबई तो मूवी नाही हा प्लीज. सो आय वॉन्ट टू ट्रॅव्हल मुंबई टू पुणे. सो हाऊ वी कॅन रेट अनालिसिस इट. सो लेट्स सी. मुंबई टू पुणे मला ट्रॅव्हल करायला काय नियर अबाउट 2000 रुपीज लागतील बाय कार. बाय कार. मग हे 2000 काय झाली, ती कॉस्ट ऑफ ट्रॅव्हलिंग, द टोटल कॉस्ट ऑफ ट्रॅव्हलिंग मी काय असेल 2000 काय झाली, टोटल कॉस्ट ऑफ ट्रॅव्हलिंग. पण हे 2000 डिरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेट केले का, आताच कॅल्क्युलेट केले का 2000 नाही. त्याचं सुरुवातीचं काय केलं, रेट अनालिसिस केलं. बघा कसं काय. मी सुरुवातीला काय केलंय की या 2000 मध्ये काय केलंय, पहिल्यांदा एक ड्रायव्हर अजून केला. ओके, ड्रायव्हर अजून केला तर ड्रायव्हरची जी कॉस्ट होती ती झाली सपोज 500 रुपीज. 500 रुपीज ड्रायव्हर कॉस्ट. पेट्रोल गेलं 1000 रुपीजचं. पेट्रोल गेलं 1000 रुपीजचं. गॉट इट. देन आफ्टरवर्ड्स पेट्रोल चार्जेस 1000 रुपीज, ड्रायव्हर कॉस्ट 500 रुपीज, देन ब्रेकफास्ट, लंच, वॉट एवर इट मे बी, इट रिक्वायर्ड 300 रुपीज. इट रिक्वायर्ड 300 रुपीज. अँड सम मिसलिनियस वर्क, कॉन्टिन्युअस वर्क्स, जे काय असेल, गाडी पंक्चर झाली, हवा मारायची होती, बाकी काही इश्यू आहे त्यासाठी लागले मला 200 रुपीज. सो इट टोटल कंटेन्स द 2000. पण हे 2000 तुम्हाला काय करायचंय, आधी विचार करायचा आहे. या 2000चा काय करायचं आपल्याला, आधी थोडा विचार करून बघायचा आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं रेट अनालिसिस करतो तर काय करतोय, एका पर्टिक्युलर त्या आयटमचा कॉस्ट काढतो. पर्टिक्युलर आयटमची कॉस्ट काढतो. म्हणून बघा मी काय लिहितो, रेट अनालिसिस इट इज रेट अनालिसिस is the determination of a rate of an unit item. आपल्याला काय की प्रत्येक एका युनिट आयटमचं तुम्हाला काय करायचंय, रेट अनालिसिस करायचंय किंवा रेट डिटरमाइन करायचं आहे. Then it might be a such as quantity of material, labor, tools and plants and etc. ह्या सर्व गोष्टींचा विचार मी काय करतो, रेट अनालिसिस मध्ये करतो. या सर्व गोष्टींचा विचार काय करतो मी, रेट अनालिसिस मध्ये करतो. म्हणजे मी काय करतोय की लागणारं जे मटेरियल आहे त्याचं क्वांटिटी काढतो, त्याची कॉस्ट काढतो, लेबरची क्वांटिटी, कॉस्ट, रिक्वायरमेंट ऑफ टूल्स अँड प्लांट्स, हे आपल्याला कुठनं समजणार आहे, रेट अनालिसिस वरनं. सो सिम्पली what we can say, rate analysis is nothing but a determination of quantity of or the quantity or rate of each item. Got it? So this is very simple. So rate analysis काय असते, so rate analysis is the determination of rate of an unit item such as quantity of material, labor, tools, plants
and etc. Okay, so this is nothing but the rate analysis. Okay, now let's see. So what are the purposes of rate analysis? काय पर्पजेस काय असायला पाहिजे रेट अनालिसिसचे? तर बघा, ऍक्च्युली तुम्ही जर का रेट अनालिसिस केलं तर तुम्हाला प्रत्येक आयटमची कॉस्ट ही सुरुवातीला माहित पडेल, बरोबर आहे. सो आय विल राईट ओव्हर हियर पर्पज ऑफ रेट अनालिसिस. Purpose of rate analysis. Now let's see. What are the purposes of rate analysis? Okay, so first purpose to find actual cost of item. Means by using the rate analysis we can calculate the actual cost of each item. It might be anything, it might be a material, it might be labor, it might be tools, it might be plants or etc. Okay, so by using the rate analysis we can calculate the cost of each item. Then second purpose we can calculate requirement of material. बघा, मला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, एखादा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा आहे, त्यावेळेला कोणतं मटेरियल लागणार आहे आणि किती लागणार आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, बरोबर आहे. ताजमहाल बांधायचा आहे आणि WC बाथ बांधण्या एवढं मटेरियल आणून ठेवलं तर नाही जमणार, किंवा WC बाथ कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि ताजमहाल बांधण्या एवढं मटेरियल जर आणून ठेवलं तरी नाही जमणार, बरोबर आहे. समजतंय. कंडिशन काय आहे की मटेरियल रिक्वायरमेंट काय असायला पाहिजे की ऍट द एंड ऑफ द कन्स्ट्रक्शनच्या शेवटी जे मटेरियल आपण बोलावलेलं आहे ते खूप जास्त उरायला नको, शिल्लक नको राहायला जास्त. कारण काय, इट इज द वेस्ट ऑफ मटेरियल, आणि इफ देर इज अ वेस्ट ऑफ मटेरियल अल्टिमेटली इट increases the cost of construction. So because of that, so always we should know that how much material required for that particular project or that particular member. So we can calculate it by using the rate analysis. Second thing, by using this rate analysis we can calculate the requirement of labor. We can calculate requirement of labor. Okay, सो लेबर कंडिशन काय की कॉस्ट ऑफ एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आधी बोललो होतो की नियर अबाउट द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन अल्टिमेटली डिपेंड्स अपॉन two particulars only. Let's see, first is material and second is nothing but the labor. बघा, मोस्टली मी 100% नाही म्हणत, मोस्टली काय, द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन इज अल्टिमेटली डिपेंड अपॉन द कॉस्ट ऑफ मटेरियल and cost of requirement of labor. So let's see what we can say. We can say the 50 to 60% of cost is depend upon the material and 20 to 30% cost is depend upon the labor. Got it? 50 to 60% or 20 to 30% is exactly depend upon the material and labor only. So we can say 80 to 90 or 70 to 90% of cost is ultimately depend upon the material and labor. So यामध्ये सगळ्यात जास्त जो आपल्याला पैसा खर्च करायचा आहे तो मटेरियल मध्ये आणि लेबर मध्ये. आणि काय होते, या दोन गोष्टी जर का वेस्टेज झाला, एक लक्षात घ्या, या दोन गोष्टी जर का वेस्टेज होत असेल तर अल्टिमेटली कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन काय होणार आहे, तुमचं वाढणार आहे. सो बेसिक कंडिशन काय, you should know that the requirement of cost and requirement of labor, and it can be calculated by using the rate analysis only. Okay, so second or third purpose to calculate the requirement of material and requirement of labor. Okay, third or fourth number, it is used to cross check rates given by contractor. काय होतं की कॉन्ट्रॅक्टरने कोणते कोणते रेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले, कसे कसे प्रोव्हाइड केले, हे क्रॉस चेक कुठून करू शकतो आपण, रेट अनालिसिस करून. ओके,
कोणत्या मटेरियलला कोणती किती कॉस्ट आहे, कोणत्या मटेरियलसाठी त्याने किती लावलाय, लेबर कोणत्या कंडिशनवर घेतले, टूल्स प्लान्स कसे सांगितले, हे सगळं तुम्ही क्रॉस चेक करू शकता बाय युझिंग दी रेट अनालिसिस. नेक्स्ट, टू फिक्स अप लेबर कॉन्ट्रॅक्टर. टू फिक्स अप लेबर कॉन्ट्रॅक्टर. नाउ लेट्स सी काय होतं की कधी मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपल्याला लेबर रिक्वायरमेंट किती आहे. मी आता सांगितलं की कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन अल्टिमेटली डिपेंड करते लेबरवर सुद्धा. सो लेबर जर का वेस्ट होत असाल तर मग कंडिशन ऑब्व्हियसली द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन माइट बी गेट इन्क्रीजेस. ओके, यामुळे आपण काय करतोय की रिक्वायरमेंट ऑफ लेबर आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर वरून आपल्याला किती लेबर्स लागतील हे तुम्ही फिक्स अप करू शकता फक्त आणि फक्त बाय युझिंग द रेट अनालिसिस. ओके, तर हा झाला आपला फंडा रेट अनालिसिसचा. बघा रेट अनालिसिस काय सिंपल आहे की डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ इच आयटम. दॅट्स इट. प्रत्येक एका कॉस्ट आयटमची रेट माहीत करून घेणं, कंडिशन माहीत करून घेणं, त्याला आपण रेट अनालिसिस म्हणू. त्याचे पर्पजेस काय, ऍक्च्युअल कॉस्ट माहीत करणे, रिक्वायरमेंट ऑफ लेबर, रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल माहीत करणे, फिक्स अप द कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे जे रेट्स आहेत ते क्रॉस चेक करण्यासाठी आपण काय करतो, रेट अनालिसिस यूज करतो. ओके, त्यानंतर मला बघायला मिळतं, मी बघतोय की टास्क वर्क किंवा आउट टर्न कशाला म्हणतो. ऑलरेडी आपण हा पार्ट घेतलाय, डबल घेतोय कारण की त्याचा मिनिंग आहे म्हणून. ओके, सो दॅट नेक्स्ट फंडा आहे आपल्याकडे की टास्क वर्क किंवा आउट टर्न. टास्क वर्क किंवा आउट टर्न. किंवा आउट टर्न याला दुसऱ्या भाषेत डे वर्क म्हणतात. ओके, याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, डे वर्क सुद्धा म्हणतात. तर बघा आपल्याकडे काय टास्क वर्क म्हणा, आउट टर्न म्हणा किंवा डे वर्क म्हणा. आता नॉर्मली तो आपण जर का बाहेर कंपनीजमध्ये बघितलं तर नॉर्मली काय की 24 आवर्स मध्ये काय तर 3 शिफ्ट आपण अलोकेट करतो. बरोबर आहे, आपण किती 3 शिफ्ट अलोकेट करतो. बघा कोणत्या, सो बघा आपण 24 आवर्सला काय करतो 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. 8 8 8 बरोबर आहे, 8 3 जा 24. सो दॅट 8 आवर्सची एक शिफ्ट म्हणून आपण चालवून घेतोय. बरोबर आहे ना. सो दॅट ऑब्व्हियसली की असं समज करूया की डे वर्क हे 8 आवर्सचं असते. किती आवर्सचं, 8 आवर्सचं. ओके, आणि डे वर्क 8 आवर्सचं आहे तर ते वर्क कोण करणार आहे तर बघा स्किल्ड लेबर करणार आहे. कोण करणार आहे, स्किल्ड लेबर. ओके, आपण कोणाविषयी विचार करतोय, स्किल्ड लेबर विषयी. सो दॅट टास्क वर्क किंवा आउट टर्नचा जर विचार करायचा झाला किंवा डे वर्कचा विचार करायचा झाला तर मला काय लिहावं लागेल की बघा इट इज द कॅपॅसिटी ऑफ स्किल्ड लेबर टू डू in 8 hours per day is known as day work किंवा आउट टर्न किंवा टास्क वर्क, काही पण विचार करा. बरोबर आहे. सो दॅट काय एका स्किल्ड लेबरची कॅपॅसिटी किती आहे 8 तासात काम करायची. तर ऑब्व्हियसली की काम काही पण असू शकतं, मग ते पीसीसी बेड असेल, आरसीसी असेल, ते वुडन असेल, कोणतं पण काम असू शकतं. तर त्याची कॅपॅसिटी किती आहे, तो एका दिवसात किती काम करू शकतो. तर काय की काही कंडिशन्स आहेत की त्यापेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त काम होऊ शकणार नाही. ओके, एका रेंजमध्येच काम होते. जसं की जर का तुम्ही फॉर एक्झाम्पल जर का बघितलं, जर का तुम्हाला अर्थवर्क एस्केवेट करायची आहे ऑर्डिनरी सॉइलमध्ये, जर का अर्थवर्क एस्केवेट करायचे ऑर्डिनरी सॉइलमध्ये तर मॅक्स टू मॅक्स काय होऊ शकतं की 3 क्युबिक मीटर एवढं एस्केवेशन होऊ शकतं पर डे पर पर्सन. 3 क्युबिक मीटर अर्थवर्क होऊ शकतं पर डे. ओके, एका लेबर करणं 3 क्युबिक मीटर हे अर्थवर्क एस्केवेट केलं जाऊ शकतं. बरोबर आहे. सो दॅट हे डिपेंड करतं प्रत्येक लेबरच्या कॅपॅसिटीवर. हे डिपेंड काय करतं प्रत्येक लेबरच्या कॅपॅसिटीवर. म्हणजेच कंडिशन काय आहे की आपण ज्या वेळेला
अर्थवर्क किंवा टास्कवर्क, आउटटर्न, डेवर्कचा विचार करतोय, तर सहज आहे की 3 क्युबिक मीटर अर्थवर्क झालं असेल तर 3 क्युबिक मीटर पीसीसी बेड पण होईल, आरसीसी पण होईल, सगळं काही 3 क्युबिक मीटर होईल असं नाहीये. कारण की काय आहे की प्रत्येक याला लागणारी जी काही एनर्जी आहे किंवा रिक्वायरमेंट ऑफ टाइम जो आहे हा प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. सो ऑब्व्हियसली द रिक्वायरमेंट ऑफ लेबर फॉर दॅट पर्टिक्युलर वर्क इज क्वाईट डिफरंट. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे की मला नंबर ऑफ लेबर जर का कॅल्क्युलेट करायची असेल, सपोज टू बी मला एखादा आरसीसी कास्ट करायचं आहे किंवा पीसीसी कास्ट करायचं आहे, पीसीसी फ्लोरिंग करायचं आहे, आणि पीसीसी फ्लोरिंग माझं जर का 100 स्क्वेअर मीटरचं असेल, 100 स्क्वेअर मीटरचं असेल 12 mm थिकनेसचं, तर मग त्यासाठी मला किती लेबर लागतील मला हे माहीत असायला पाहिजे. तर मी काय करतो, एक साधा सिंपल फॉर्म्युला आहे की टोटल क्वांटिटी, किंवा असं म्हणतोय की टोटल क्वांटिटी मला नंबर ऑफ लेबर कसे मिळतील बघा, लक्षात घ्या. नंबर ऑफ लेबर कसे मिळतील, नंबर ऑफ लेबर कसे मिळतील, टोटल क्वांटिटी लक्षात द्या, टोटल क्वांटिटी डिवायडेड बाय आउटटर्न किंवा टास्क वर्क, आउटटर्न किंवा टास्क वर्क. समजत आहे? म्हणजेच काय, टोटल क्वांटिटी आपल्याला वर्क किती करायचं आहे आणि तो एक पर्टिक्युलर लेबर एक पर डेला किती करतोय त्याच्यावरनं काय मिळेल तुम्हाला, नंबर ऑफ लेबर मिळून जाईल. त्यावरून तुम्हाला काय मिळेल, नंबर ऑफ लेबर मिळून जाईल. जसं की फॉर एक्झाम्पल बघा मी काय लिहिले इथे, 3 क्युबिक मीटर पर डे एस्टिमेट केलं जातं नॉर्मल सॉइलसाठी. कुणासाठी? नॉर्मल सॉइलसाठी, नॉर्मल सॉइलसाठी. पण जर का तुम्ही हार्ड सॉइल जर का विचार केला तर ते असतं 2 क्युबिक मीटर पर डे. हार्ड सॉइल पर डे 2 क्युबिक मीटर. नाउ सपोज टू बी आय वॉन्ट टू एस्कॅवेट फॉर द 10 क्युबिक मीटर. किती? 10 क्युबिक मीटर मला काय करायचं आहे, हार्ड सॉइल मध्ये एस्कॅवेशन करायचं आहे. काय करायचं आहे? एस्कॅवेशन. आता ऑब्व्हियसली एस्कॅवेशन करायचं आहे तर नंबर ऑफ लेबरचा जर का मी विचार केला तर नंबर ऑफ लेबर काय झालं, ही झाली माझी टोटल क्वांटिटी. सो टोटल क्वांटिटी किती झाली, 10 क्युबिक मीटर. 10 क्युबिक मीटर डिवायडेड बाय हार्ड सॉइल मध्ये 2 क्युबिक मीटर पर डे करू शकतो, डिवायडेड बाय 2 क्युबिक मीटर. सो ऑब्व्हियसली आय विल गेट द 5 नंबर ऑफ लेबर्स. किती मिळतील? 5 नंबर ऑफ लेबर्स. आणि हा क्वेश्चन MES 12, MES 16, MES 17 ला विचारला गेलेला आहे. ओके, 12, 16 आणि 17 मध्ये या नंबर ऑफ लेबर्स वर क्वेश्चन विचारला गेला आहे, किंवा पर डे एखादा लेबर त्या पर्टिक्युलर वर्कसाठी किती काम करू शकतो किंवा किती कम्प्लीट करू शकतो यासाठी एक क्वेश्चन विचारला गेला आहे. ओके, तर हे झालंय आपलं टास्क वर्क किंवा आउटटर्न किंवा डे वर्क. ओके, आपल्या बऱ्याचशा लोकांना माहित आहे, आपण याला असं पण म्हणतो की रोजाने काम करून घेणे. बरोबर आहे. एक असतं आपलं लमसम, एक असते लमसम आणि एक असते डे वर्क. डे वर्क याला जर का मराठीत बघायचं झालं तर रोजाने काम करून घेणे, रोजाने काम करणे, रोजाने काम करणे असं म्हणतात. आणि याला लमसमला उधडे किंवा उधड देणं असं काहीतरी म्हणतात. बरोबर आहे. ठीक आहे. किंवा याला अंगावर घेणं असं सुद्धा म्हणतात, काम अंगावर घेणं लमसमला. ओके, तर डे वर्क म्हणजे काय, रोजाना काम करून घेणं. ओके, तर रोजाने तो किती काम करतोय, 8 आवर्स. नॉर्मली कॅल्क्युलेशन किती असते, 8 आवर्सचं कॅल्क्युलेशन असतं. ठीक आहे ना. ओके, चला मग पुढचा जो फंडा आहे की नॉर्मली कोणत्या आयटमला किती वेळ लागतो किंवा किती काम होतं, कोणत्या आयटमचं पर डे किंवा एखाद्या टास्क वर्क मध्ये किती क्युबिक काम होतं, किती स्क्वेअर मीटर मध्ये काम होतं ते बघून घ्या. कारण 12, 16 आणि 17 मध्ये MESच्या एक्झाम मध्ये विचारला गेला आहे, त्यामुळे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे कोणाला किती वेळ लागतात. तर ओके, बघा मग. So if you think about the rate analysis for per day work or the task work for the different item of work, then first is nothing but the earthwork in ordinary soil. बघा, हार्ड सॉइल आणि नॉर्मल सॉइल किंवा ऑर्डिनरी सॉइल जी आहे त्यामध्ये जर का काम करायचं तर ऑर्डिनरीसाठी ऑब्व्हियसली जास्त एक्सकॅव्हेशन होईल, अर्थवर्क होईल, म्हणून 3 क्युबिक मीटर. आणि अर्थवर्क हार्ड आहे म्हणजे त्यापेक्षा कमी असायला पाहिजे म्हणून 2 क्युबिक मीटर. ओके, एक्सकॅव्हेशन इन रॉक, सो ऑब्व्हियसली द क्वाईट डिफिकल्ट, सो 3, 2, 1. बघा, ऑर्डिनरी हार्ड आणि रॉक, ऑर्डिनरी हार्ड आणि रॉक, 3, 2, 1. ओके, 3 क्युबिक मीटर, 2 क्युबिक मीटर, 1 क्युबिक मीटर. सो ब्रिक वर्क इन फाउंडेशन अँड प्लेन इन सिमेंट मॉर्टर
1.25 क्युबिक मीटर वर्क नॉर्मली काय होतं कम्प्लीट होतं. आता जर का विचार केला तर 1 क्युबिक मीटरसाठी आपण 500 ब्रिक्स आपण अलाउड करतो. ओके, तर त्यातल्या 500 म्हणजे 125 जर का विचार केला तर 500 प्लस 125 625 आपण ब्रिक्स काय करतो अलोकेट करतो पर डेला. ओके, एक मॅशन. ओके, सेकंड इज नथिंग बट द ब्रिक वर्क इन सुपरस्ट्रक्चर. सो ब्रिक वर्क इन सुपरस्ट्रक्चर जर का विचार केला तर ब्रिक वर्क इन सुपरस्ट्रक्चर जर विचार केला तर 1 क्युबिक मीटरचं काम केलं जातं सुपरस्ट्रक्चरसाठी अबोव दी प्लिंथ लेवल. ओके, चलो नेक्स्ट. हा ब्रिक वॉल पार्टिशन जर का बघायचं झालं तर 5 मीटर स्क्वेअर हे काम केलं जातं पार्टिशन वॉल मध्ये हाफ ब्रिकचं. ओके, बघा आणि युनिट पण तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ज्या वेळेला आपण फुल ब्रिकचा विचार केला त्यावेळेला क्युबिक मीटरचा यूज केला. ओके, पण ज्या वेळेला हाफ ब्रिक्स मी बोलतोय त्यावेळेला मी स्क्वेअर मीटरचा यूज करतोय. ठीक आहे ना, आणि एक डायमेन्शन त्याची फिक्स्ड असेल म्हणून एक डायमेन्शन कमी केली. सो रॅन्डम रबल मॅशिनरी इन फाउंडेशन अँड प्लिंथ. रॅन्डम रबल मॅशिनरी जे काही रबल मॅशिनरी आपण करतो स्टोन्स यूज करतोय रबल. ओके, तर ते 1 क्युबिक मीटर आपण करू शकतो आणि सुपरस्ट्रक्चर मध्ये तेच काम आपण 0.9 मध्ये करू शकतो. जर का तुम्ही ब्रिक्स आणि बघा जर का तुम्ही ब्रिक्स पण बघितलं हे 4 आणि 5 नंबरचा पॉईंट बघा आणि सिमिलरली 7 आणि 8 नंबरचा पॉईंट बघा. ज्या वेळेला आपण प्लिंथ आणि फाउंडेशनचा विचार करतो त्यावेळेला ब्रिक वर्क म्हणा किंवा मग रबल मॅशिनरीचं हे जे काय टास्क वर्क आहे हे जास्त दाखवलं आहे. पण बघा 1.25 आणि इथे पण बघा प्लिंथ आणि फाउंडेशन 1 क्युबिक मीटर. सोबतच सुपरस्ट्रक्चर मध्ये काम कमी केलं आणि इथे पण कमी केलं. असं का बरं, तर काय होतं ज्या वेळेला आपण हे मटेरियल वरवर चढवायला लागतो त्यावेळेला काय की तो टाइम कन्झ्युमिंग पिरियड जो असतो तो त्यामुळे आपण हे काम कमी करत असतो. ओके, पुढे जाऊया. ॲशलर मॅशिनरी सुपरस्ट्रक्चर 0.4 क्युबिक मीटर एवढी असेल. ओके, ॲशलर मॅशिनरी आपण किती यूज करतो तर 0.4 क्युबिक मीटर. सेकंड, कोर्स रबल मॅशिनरी इन सुपरस्ट्रक्चर. 0.67 असेल. ठीक आहे, पीसीसी हा 5 क्युबिक मीटर आपण अलाउड करतो आणि आरसीसी 3 क्युबिक मीटर, कारण आरसीसी मध्ये आपण स्टील इन्क्लूड करतो त्यामुळे त्याचं काम कमी होतं. ओके, सो पीसीसी 5 आणि आरसीसी 3 लक्षात ठेवा. पीसीसी मध्ये 5 आणि आरसीसी मध्ये 3. पीसीसी ला काहीच नाही म्हणून 5, आरसीसी त्यात स्टील ऍड केलं म्हणून त्याला कमी केलं तर 3 होतं. 25 mm थिक डीपीसी स्क्वेअर मीटर मध्ये आपण मेजर करतो कारण तो कोट ठरलेला असेल. ओके, सो 12.5 मीटर स्क्वेअर असेल आणि 12 mm थिक प्लास्टर जे करतो तर ते आपण स्क्वेअर मीटर मध्ये, कारण की 12 एक कोटिंग मध्ये आपण प्लास्टर करतो किंवा मग व्हाईट वॉशिंग सुद्धा कोटिंग मध्ये करतो. सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट. जर का तुम्ही बँगलोरला वगैरे गेले बँगलोर साईडला तर तिकडे ते लोक प्लास्टर यूजच नाही करत. ओके, कारण आता तुम्ही पण बघितलं असेल ना प्लाय जर का फॉर्मवर्क असेल तर प्लाय फॉर्मवर्कला जर का तुम्ही ऑब्झर्वेशन तुमचं असेल तर बघा की काय आपण फॉर्मवर्क रिमूव्ह केलं की जो काही मेंबर आहे हा एकदम स्मूथ दिसतो. ओके, मोस्टली स्मूथ दिसतो म्हणजे सिंगल कोट मध्ये काम होतं. पण याआधी काय होत होतं की ज्या वेळेला आपण फॉर्मवर्क काढल्यानंतर प्लाय नव्हतं त्याच्या आधी, आता ॲल्युमिनियम पण आलंय, तर त्याच्या आधी आपण फॉर्मवर्क जेव्हा काढलं तर तेव्हा त्यावेळेला तो जो मेंबर आहे तो अंडुलेटेड दिसायचा, थोडा झिगझॅग मॅनरचा असायचा. मग त्याला एका पर्टिक्युलर शेपमध्ये आणायचं जर असेल तर आपण प्लास्टरिंगचे कोट्स वाढवत होतो. मग एक सिंगल कोट, डबल कोट, त्यामुळे काय होतं की स्ट्रक्चरचं फ्लोर फिनिशिंग जे काही लोड आहे ते इन्क्रीज होतं. पण काय की तुम्ही जर का बेंगलोर साईडला जर का वगैरे गेले तर तिकडे जर का तुम्ही बघितलं ऑब्झर्वेशन तुमचं असेल तर बघा तिकडे प्लास्टरिंग फार कमीत कमी आहे. जे काही स्काय स्क्रॅपल बिल्डिंग आहे तिथे प्लास्टरिंग नाहीच्या बरोबरीतच आहे, नाहीच करत ती लोक. तर काय की त्यांचा जे ती जी काही सँड वगैरे यूज करतं आणि प्लास्टरिंगचं एक गोष्ट काय बघा की प्रॅक्टिकल विषय सांगतो की प्लास्टरिंग हे सँडवर पण डिपेंड करतं की सँड तुमचं कसं प्रोग्रेस दाखवतोय, वर्क कसं करतोय त्यावर डिपेंड करतं. जसं की वर्धा रेती, कनान रेती तुम्हाला माहित आहे बरोबर आहे. ही जर का तुम्ही कनान सँड, वर्धा सँड जर का यूज केली, माडू सँड जर का यूज केली तर यामध्ये काय होतं की तुमच्या मटेरियल कसं आहे, इम्प्युरिटीज किती आहे त्यावर सुद्धा डिपेंड करतं की तुमचं वर्क कसं प्रोग्रेस करेल. ओके, सो 12 mm थिक प्लास्टर 8 मीटर, पॉइंटिंग हे 10 स्क्वेअर मीटर मध्ये केलं जातं. व्हाईट वॉशिंग आपण कोटिंग मध्ये करतो, लक्षात घ्या. सिंगल कोट त्याला हात म्हणतो, मराठी जर बोलायचं झालं ना तर एक हात मारला, दुसरा हात मारला, तिसरा हात मारणे चालू आहे आपण असं बोलतो. सो कोटिंग ज्याला म्हणतो आपण, तर कोट्स आपण 3 कोट जर का तर 10 क्युबिक मीटर पर डे आपण करू शकतो. त्यानंतर टाईल फ्लोरिंग जे आहे तर आपण टाईल लेअर मध्ये जर का यूज केलं तर 6 स्क्वेअर मीटर आपण काम करू शकतो. 6 स्क्वेअर मीटर आपण
एका वर्क पर डेला काम करू शकतो. ओके, सो दीज आर दी सम आयटम्स विच कॅन परफॉर्म द टास्क वर्क फॉर दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी. ओके, सो हे झालंय तुमचं पर्टिक्युलर रेट अनालिसिस फॉर दॅट पर्टिक्युलर आयटम. आता बघा पुढे काय आहे. पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की काय होतं की आपल्याला क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे, क्वांटिटी ऑफ मटेरियल कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर ते बघा मी तुम्हाला एका सिंपल पद्धतीत सांगतो काय आहे की बघा तुम्ही 2 मिनिट. तर बघा आपण काय करणार आहे, क्वांटिटी कॅल्क्युलेट करणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम बघा न्यूमेरिकल कशावर विचारतात, तर न्यूमेरिकल विचारू शकतात किंवा क्वेश्चन विचारू शकतात. आरसीसी, पीसीसी, बॉर्न ब्रिक मॅशनरी, त्यानंतर अनकोर्स्ड रबल मॅशनरी, कोर्स रबल मॅशनरी, आरसीसी झाला, पीसीसी झाला, ब्रिक मॅशनरी झाला, कोर्स रबल मॅशनरी. मग आरसीसी मध्ये सगळेच मेंबर आले, पीसीसी मध्ये फ्लोरिंग वगैरे सगळं आलं, त्यानंतर बर्न ब्रिक मॅशनरी, कोर्स रबल मॅशनरी आणि प्लास्टरिंग. ओके, तर मोस्टली यावर काय होते क्वेश्चन विचारले जाते. ओके, आता एक ट्रिक्स बघा काय आहे, सिंपल गोष्ट आहे. आता आरसीसी जर का विचार केला तर सगळ्यात इम्पॉर्टंट कोण आहे, कॉन्क्रीट आणि प्लस स्टील. ठीक आहे, इथे कोण आलं, इथे फक्त कॉन्क्रीट आहे, इथे कोण आहे, कॉन्क्रीट आहे. इथे कॉन्क्रीटच नाही आहे, इथे कोण आहे, मॉर्टर आहे प्लस ब्रिक्स आल्यात. लक्षात घ्या. कोर्स रबल मॅशनरी मध्ये कोण आलं, इथे पण मॉर्टर आलं प्लस स्टोन आलेत, मोठे स्टोन आला प्लस थ्रो स्टोन आला. बरोबर आहे ना, थ्रो स्टोनला आपण लॉकिंग स्टोन पण म्हणतो. ओके, इथे पण सेम आलंय, फक्त काय हे कोर्स आहे आणि काही अनकोर्स आहे. प्लास्टरिंग म्हणजे कोण आला, फक्त मॉर्टर आला, मॉर्टर आला. तर मी इम्पॉर्टन्स कोणाला देतो बघा, मी इम्पॉर्टन्स देतो सगळ्यात जास्त कॉन्क्रीटला. ट्रिक्स सांगतोय बस, बाकी काही नाही. मी ट्रिक्स काय यूज करतोय बघा, मी इम्पॉर्टन्स कोणाला देतो, कॉन्क्रीटला. कॉन्क्रीट म्हणजे मी, कॉन्क्रीट मीन्स स्वतः मी. आता कॉन्क्रीट मी, तर मी मला स्वतःला इम्पॉर्टन्स देणारच आहे ऑब्व्हियसली. आता मी ज्या ज्या मटेरियलमध्ये मी स्वतः आहे, मी म्हणजे कॉन्क्रीट, मी म्हणजे कॉन्क्रीट. कॉन्क्रीट ज्या मटेरियलमध्ये आहे तिथे मी एक शब्द यूज करतो, ऍड. काय यूज करतो, ऍड. आणि जिथे मी नाही आहे, बीबीएम, इथे मी नाही आहे, कॉन्क्रीट नाही आहे इथे, जिथे मी नाही आहे तिथे मी शब्द यूज करेल अप टू. लक्षात घ्या, जिथे मी आहे, जिथे मी आहे तिथे मी वर्ड यूज करेल ऍड. ऍड. आणि जिथे मी नाही आहे, म्हणजे मी मीन्स कोण, कॉन्क्रीट नाही आहे, तिथे मी वर्ड यूज करेल अप टू. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट काय, ऍड म्हणजे काय, ऍड आणि अप टूचा अर्थ काय होईल इथे बघा, हे एक सिंपल ट्रिक्स आहे. ऍड म्हणजे काय, तुम्हाला पर्सेंटेज ऍड करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल व्हॉल्यूम. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल व्हॉल्यूम काय करायचं आहे, पर्सेंटेज ऍड करायचे आहे. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे की पर्सेंटेज तुम्हाला ऍड करायचे आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. आणि ज्या वेळेला अप टू येईल, अप टू जिथे मी नाही आहे, जसं की या 4 मटेरियलमध्ये कॉन्क्रीटच नाही आहे ना, तर तुम्हाला ती व्हॅल्यू घ्यावी लागेल त्या विथ रिस्पेक्ट टू त्या पर्सेंटेजच्या, विथ रिस्पेक्ट टू त्या पर्सेंटेजच्या. आता काय बोलताय, नाही समजत आहे तुम्हाला, बरोबर आहे ना, हे नाही समजलं. आता एक्झाम्पल बघा, सपोज टू बी 10 क्यूबिक मीटर, मला काय करायचं, 10 क्यूबिक मीटर बर्न ब्रिक मॅशनरी मला बिल्डअप करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे, कास्ट करायचे. आता 10 क्यूबिक मीटर कॅल्क्युलेट करायचं, तर 10 क्यूबिक मीटर मध्ये कोण आलं रे बघा, 10 क्यूबिक मीटर मध्ये कोण आलं, ब्रिक्स आल्या, बरोबर आहे, ब्रिक्स आल्या प्लस मॉर्टर आला. कोणाला, मॉर्टर आला. पण मॉर्टर मध्ये पुन्हा चेंज झाला, मॉर्टर मध्ये 2 पार्ट आले, एक आलं सिमेंट आणि एक आलं सँड. म्हणजे 10 क्यूबिक मीटर जी स्पेस आहे, 10 क्यूबिक मीटर जी स्पेस आहे ती कोणी ऑक्युपाय केली, ब्रिक्स, सिमेंट आणि सँडने ऑक्युपाय केली. कोणी ऑक्युपाय केली, ब्रिक्स, सिमेंट, सँडने ऑक्युपाय केली. पण 10 क्यूबिक मीटर जे व्हॉल्यूम त्यांनी दिलेलं आहे, हे व्हॉल्यूम बिल्टअप व्हॉल्यूम दिलाय, त्यांना बिल्टअप करून पाहिजे 10 क्यूबिक मीटर. लक्ष द्या, समजून घ्या, 10 क्यूबिक मीटर काय, त्यांना बिल्टअप व्हॉल्यूम दिलाय. बिल्टअप व्हॉल्यूमला आपण वेट व्हॉल्यूम पण म्हणतो, बिल्टअप व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो, वेट व्हॉल्यूम. आता वेट व्हॉल्यूम तुम्ही म्हणजे काय, आपण वॉल कन्स्ट्रक्ट केली आहे,
ही जी वॉल आहे ही कन्स्ट्रक्ट केली आहे 10 क्युबिक मीटर. हे जरी 10 क्युबिक मीटर वॉल कन्स्ट्रक्ट. आता यातनं मला काय करायचं, मला ब्रिक्स वेगळ्या काढायच्यात. मला काय करायचंय, ब्रिक्स वेगळ्या काढायच्यात. यातनं मला सिमेंट वेगळं काढायचंय. यातनं मला सँड वेगळं काढायचंय. हे सगळं मटेरियल मला वेगवेगळे काढायचे आहेत. म्हणजे मला काय करावं लागेल, म्हणजे ऑब्व्हियसली ही वॉल 10 क्युबिक मीटर कधी तयार झाली, जेव्हा ती वेट होती, वेटेड व्हॉल्यूम होतं. म्हणजे हे काय झालंय, हे झालंय वेट व्हॉल्यूम. पण ज्या वेळेला मी याला बाहेर काढलं तर हे काय झालं, ड्राय व्हॉल्यूम. हे काय झालं, ड्राय व्हॉल्यूम. तर आपण हा जो फंडा आहे ऍड आणि अप टूचा, हा ड्राय व्हॉल्यूमसाठी यूज करणार आहे. कुणासाठी, ड्राय व्हॉल्यूमसाठी. लक्षात इझी राहील, लक्षात इझी राहील, लक्षात खूप इझी राहील. ओके, फंडा लक्षात ठेवा फक्त ऍड आणि अप टू. ऍड आणि अप टू. अप टू कोणासाठी, जिथे मी नाही, मी म्हणजे कोण, कॉन्क्रीट. जिथे मी नाही तो म्हणजे कॉन्क्रीट. जिथे कॉन्क्रीट नाही तिथे अप टू येईल, आणि जिथे कॉन्क्रीट आलं तिथे ऍड येईल. लक्षात येतंय. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तर ऍड आणि अप टूचा फंडा आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.